नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, सकाळी सकाळी चालले उद्योगाला आणि आजच्या दिवशी भरपूर ट्रॅफिक लागलं मला उद्योगाला जायच्या वेळी, कारण की माहीत नाही अचानक ट्रॅफिक लागलं, उद्योगाला जाता आलं नाही। यजमानांना सांगावं लागलं मी नाही येऊ शकत। मग पुढच्या उद्योगाला गेलो। पुढं पण मग उद्योग करायला जाताना माझ्या गाडीने खूप मला त्रास दिला। माझी गाडी सारखी बंद होत होती। मग गाडीचं काम निघालं तर गाडी मला तिथंच ठेवावी लागली आणि मग मला माझ्या भाऊजींची गाडी घेऊन परत यावं लागलं। आज उद्योगाला चाललो होतो रावेरला, गाडी इथं बंद पडलेली PNG पंपाजवळ, नाहीतर रिक्षा करून चाललेले उद्योगाला। तिकडं जायचं सरळ आम्हाला सोमवारने फाटाला। आज मोठी गाडी नाही आणली आणि छोटी गाडी बंद पडली, ट्रॅफिक लागलं। एक काम माझं मला करता नाही आलं, दुसऱ्या कामाला जायला पण आता उशिरा लागला आहे। बघूयात काय होतं। रिक्षा आलेली आहे, तर रिक्षाने आपण पुत्रांच्या नमः सर्वे उपचारनंतमां ब्राह्मण पादपांसवः आपद्धनन्वान्त सहस्रभानव समेतार्थार्पण कामधे नमः समस्तीर्थां पवित्रं मूर्ते रक्षन्तमां ब्राह्मण पादपांसवेः मदनक्तमतोषे मधुमत्पार्थे भग्रजः सुपर्णं पठन्ति ते सोमं प्राप्नुवन्ति सहस्राक् पंक्तिं पुनः। उद्योग पूर्ण झाल्यानंतर मला पहिलं काम होतं माझी गाडी व्यवस्थित झाली का नाही ते बघण्याकरता। तर गाडी मला धक्का मारून न्यायची आता एका ठिकाणी फिटरकडं, तिथून मग गाडी काय होती बघूयात। नाही झाली गाडी तर मला हे माझी ज्या गाडीवर बसलो आहे तीच गाडी घेऊन जावी लागेल। गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो। आजचा दुसरा दिवस व्हिडिओचा। काल गाडीचं काम खूप सुरू झालं, लागलं काम पाठीमागं गाडीचं। काल गाडी बंद पडली, तेव्हा एकदा पहिल्यांदा दुरुस्त केली, मग परत बंद पडली, मग मी तिथंच ठेवली आणि मग माझ्या ताईची गाडी घेऊन आलो। आता वाजलेत 10 वाजून 3 मिनटं झालेत। माझी गाडी आणण्याकरता मला चिंचवडला जायचं आहे। काल उद्योग कमी आणि गाडीचं काम जास्त झालं, तर आज उद्योग नाही आहेत, मग गाडी आणणार चिंचवडवरनं आणि मग येणार परत। बघूयात काय होते आजच्या व्हिडिओमध्ये। आणि सुप्रभात तुम्हाला परत एकदा। कालचा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ, 2 दिवसाचा व्हिडिओ तुम्ही बघताय। माझ्या माझ्या पद्मनाभ हा मनोमय सुद्धा कॅमेऱ्यामध्ये यायची इच्छा असते, पद्मनाभ नाही, लहान आहे। गाडी घेऊन आलो चिंचवडवरनं आणि आता आहे पुण्यामध्ये, जिथं मला खडे घेतो मी नेहमी, त्या ठिकाणी आता आलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहताय ग्रहांची रत्न। हे समोर दिसते ते पाचू, हे ओपेल रत्न खाली दिसते ते आता। हे आहे नीलम रत्न शनीचं। आणि त्यानंतर हे सगळ्यात आज सुंदर ब्रेसलेट घेतले हातात घालण्याकरता। आणि समोर दिसते सगळ्यात महाग आणि अत्यंत उच्च कोटीची अशी रत्न, पुष्कराज रत्न आहे। हे खूप म्हणजे खूप काम केले ह्याच्यावर, ह्या स्टोनवर, आणि खूप महाग आहे। ह्याची किंमत मी ओपनली सांगू शकत नाही, पण बघा तुम्ही पाहू शकता। पुष्कराजमध्ये तुम्ही अनेक पुष्कराज पाहाल, पण असा पुष्कराज खूपच वेगळा। तर मित्रांनो, आज पुण्यामध्ये गेलो, पुण्यातली कामं केली आणि मग घरी आलो। आज गाडी आणली, काल गाडी तिथे ठेवली होती चिंचवडला, आज आणली आपल्या घरी। आता चाललो आहे जिमला। आता आता वाजलेत बरोबर 5 वाजून 6 मिनटं। तर जाऊयात आपण, बघूयात काय होतं आहे। मला वाटतं व्हिडिओ संपवावा इथंच, खूप झालं कालपासून व्हिडिओ करतो आहे, कुठेतरी संपवणं गरजेचं आहे। माझ्या ह्या व्हिडिओमध्ये उद्योग नाही करता आला मला, उद्योग मिस करावा लागला। त्यानंतर पाऊस लागला खूप, गाडी बंद पडली। काल पुण्यात गेलो, आज मी रत्न घेतले महत्त्वाचे लागणारे, आणि आता मी घरी आहे व्यवस्थित, आता जिमला जातो आहे। आणि मग काय, बस व्हिडिओ संपला। हे आहे सगळ्या आमच्या आजच्या व्हिडिओचा सारांश, ह्या व्हिडिओचा सारांश। तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत बरोबर आता 9 वाजून 15 मिनटं आणि आता मी माझं काम पूर्ण आवरलं आणि आता निवांत आहे। म्हटलं आता शेवटी बाय बाय करावं। बघा 9 वाजून 15 मिनटं। तर गुड नाईट। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल
भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आता मला काम आहे व्हिडिओ एडिट करायचं. तुम्हाला दाखवू मी काय नवीन केलं आहे. मी माझ्या कॅमेरा जो आहे ना तो खूप अपडेट केला आहे. हा माझा गोप्रो कॅमेरा आहे, दिसतोय का तुम्हाला बघा. नाही दिसणार, जाऊ दे, चला बाय.